पा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनो गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त अशा प्रसंगी भगवत भक्त श्रोते सज्जनांच्या समोर सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवान भक्त देवनिवासी वैराग्याचे मुकुटमणी देवमान्य श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा अभंग वैष्णवांच्या संगतीमध्ये आल्यानंतर सुखाला पारावार राहत नाही याचं विश्लेषण करणार आहे. कारण वैष्णवांच्या संगतीत आल्यानंतर माणसाला कुठलंच भान राहत नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. त्याच्या पुढे जाऊन सांगतो लाज भय शंका दुराविला मान. ज्या लाजतात जे लाजतात ना त्यांना तो आनंद मिळत नाही. लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणे आता आपुल्या सायाशी. देवा आम्हाला काही म्हणजे आम्ही नाचतो काय उड्या मारतो काय आम्हाला काही कळत नाही. आता जशी आमची सेवा असेल तशी म्हणून घे देवा. तुका म्हणे आता आपुल्या सायाशी आणि आम्हा जगदीशा संभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठल. अभंगाचा शब्दशः अर्थ 2 दिवस झालं तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे कळला असेल असं समजून अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. पासा आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे त्या सेवेचं निमित्त आपल्या सर्वांना ठाऊक तर आहेच. 26 वर्षापासून चालू असलेला श्री सद्गुरु गुप्तनाथ महाराज पालखी सोहळा आणि त्या पालखी सोहळ्याचं या भोसलेवाडी गावामध्ये आपलं आगमन झाले आणि आगमन होत असतानाच इथं आलं की माहेरात आल्यासारखं वाटतं. इथं आलं की खरं तर माहेरात आल्यासारखं वाटतं. अगदी शिवेपर्यंत आपल्याला आडवे येतात आणि तिथून वाजत गाजत फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आपली गावभर मिरवणूक काढतात, पाद्यपूजा करतात सगळेजण. आणि सगळेच या गावातले लोक तर सगळे आवर्जून आपल्या दिंडीची वाट पाहत असतात. कारण त्यांनाही तो आनंद उपभोगायला आपल्यामुळे मिळतोय. या गावकऱ्यांना सुद्धा तो आनंद आपल्या बरोबर त्यांनाही उपभोगायला मिळतोय. म्हणून अतिशय आदरानं अगदी मायेनं प्रेमानं आपलं या ठिकाणी स्वागत करतात. ते स्वागत करत असताना थोडी उणीव कुठंतरी भासते. माहेर आहे आपलं, ऐका माहेर आहे आपलं, पण माहेरातला दुरावा कधी संपतो हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. माहेरातला दुरावा कधी चालू होतो हे आपल्याला माहित आहे. जोपर्यंत आपली आई आणि जोपर्यंत आपला बाप माहेरात जिवंत आहे ना तोपर्यंत माया मंदिर Yeah.
जगाची आई असते. आज आपल्या सर्व वारकऱ्यांची आई आम्हाला कुठेतरी दिसत नाही. याची खंत वाटते. आम्हाला आमचा बाप एक ठिकाणी दिसत नाहीये याची खंत वाटते. गेले मामा, अक्का गेल्या, जाणं हे क्रमप्राप्त आहे, पण त्यांची उणीव मात्र आम्हाला भासल्याशिवाय राहत नाही. भासते. सुंदर गायलं ताई. माया मंदिर हलला लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. पिल्ला आल्यात हो तिची, पण आज पक्षीनी नाही. दुःख का? लेकर होत आपण त्यांची. 25 वर्षापासूनचा 26 वर्षापासूनचा सहवास आहे. लेकराप्रमाणे प्रेम दिलं. लेकराप्रमाणे कितीतरी प्रमाण सांगता येतील. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, करी लाभावीन प्रीती. किती जीव लावला असेल वारकऱ्यांना. गरम पाण्याने आंघोळ घालावं. ए बाळांनो इकडे या, कुठं नाही म्हणले जागा तरी इकडे या. ती आई. पण वर्षभरापासून आम्हाला थोडं जाणवतं. दिलीप दादा तुम्ही पलीकडे पाठीमागे बसला माहितीये मला, पण लेकीचं कौतुक आणि लेकीला आधार जोपर्यंत आई वडील माहेरात आहेत ना तोपर्यंत वाटतो. एकदा का आई वडील गेले ना की लेक त्या घरची पाहुणी होते आणि ते जाणवतं. म्हणजे तो तुम्ही करताय असं माझं म्हणणं नाही, पण ते लेकरांना जाणवतं आपली आई नाही, आपला बाप नाही, अशा अवस्थेमध्ये जाणवत असतं. आणि ती आई म्हणजे ते आई, ते सगळ्यांची आई होती. आपल्या सर्व वारकऱ्यांची आई होत्या. अक्का सगळ्या वारकऱ्यांच्या आई होत्या. आज आम्हाला थोडं जाणवलं. अक्का नाहीत तर प्रस्थानाला सुद्धा थोडा फरक पडला. आलते नाही असं नाही, पण त्या आल्यानंतर त्यांच्या बरोबर आम्हाला जे पाहिजे होतं ते व्यक्तिमत्व नव्हतं. ते व्यक्तिमत्व नव्हतं. अक्का नव्हत्या. पाठीमागचे मामा होते, ते मामा नव्हते. म्हणजे दुःख कुठंतरी वाटतं. आणि का तर तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. लेकरांच्या आपल्या वारकऱ्यांच्या त्या आई होत्या आणि त्या आई आपल्याला आज कुठंतरी या ठिकाणी दिसत नाही. आनंद उत्सव आहे, पण कुठंतरी खंत जाणवते आणि ती खंत कधी भरून निघणारी नाही. विठाला पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे आनंदानं या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी आल्यानंतर अगदी मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी स्वागतही दरवर्षीप्रमाणे आपलं झालेलं आहे. आणि या झालेल्या स्वागताच्या पुढील वाटचालीस मगाशी हरिपाठ, सुंदर असा हरिपाठ झाला. असा हरिपाठ कुठं आपल्याला वाटणी सुद्धा आपण करत नाही. एवढा मोठा हरिपाठ या गावामध्ये. का? कारण गावही तेवढं आपल्याला प्रेम देतं म्हणून एवढा मोठा हरिपाठ झाला. आणि आता कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर जेवण आहे. मला गावकऱ्यांनी दिलीपरावचा बी निरोप आलता की कीर्तनाच्या आधी जेवायला घालतो, पाऊस येतील. म्हणलं त्याची काळजी करू नका, तो माझ्या ताब्यात आहे. तो नाही येणार कीर्तन संपेपर्यंत. आणि म्हणून या ठिकाणी कीर्तनाची सेवा जेवणाच्या अगोदर, कारण भुका तर लागल्या पाहिजेत ना. भुका नाही लागल्यावर कसं काय जेवण करायचं. भुका लागल्या पाहिजेत म्हणून वेळ गेला पाहिजे. म्हणून या ठिकाणी कीर्तन आधी घेण्याचंच ठरवलं. तुमचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचला होता, क्षमा करा. पण नित्य नियमामध्ये पालखीच्या आपण दरवर्षीप्रमाणे बदल करत नाहीत. जर अडचण आली तर कीर्तन कॅन्सल करून आपण जेवायला घातले असते, पण तशी अडचण येणार नाही. कारण अडचण तो आपल्याला येऊनच देणार नाही. विठाला आणि या निमित्तानं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे.
जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी वैष्णवांची महती सांगत असताना आपण तर सगळ्यांच्या सहवासामध्ये आहोतच. संत संगतीमध्ये वारी करावे, कारण संतांच्या संगतीमध्ये केलेली वारी ही सफल होत असते. अनेकांच्या संगतीमधल्या वारी सफल होत नाही. संगत कुणाची करावी यालाही मर्यादा आहेत. कुणाचीही संगत करून चालत नाही. ज्याच्या संगतीमध्ये आपलं कल्याण होईल त्याची संगत आपल्याला केली पाहिजे. मग आपण गेल्या कीर्तनामध्ये या अभंगाचा सारांश थोडा आपण तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात त्या संतांची संगत घडली, आम्हाला त्या वैष्णवांची संगत घडली. जशी तुम्हा आम्हाला गुप्तनाथांची संगत घडली, संतांची संगत घडली, वैष्णवांची संगत घडली आणि त्यांची संगत घडल्यामुळं हा आनंदाचा सोहळा आज आपल्याला खरं तर उपभोगायला मिळतोय. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय म्हणून वैष्णव होते ते, आणि त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला जे सुख मिळतं ते सुख इतरत्र कुठेही मिळत नाही. संगत नेहमी चांगल्याची करावी. संत संगतीचे काय सांगू सुख मज निरंतर जागविती, किंवा आपण पारिके नाही देते. किती प्रमाण आपल्याला देता येतील. मग संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते सुख इतरत्र तुम्हाला उपभोगायला इतकं तरी उपभोगायला नाही मिळणार, कारण उच्च कोटीतलं सुख आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा. हा वारीचा जो आनंद आहे ना, हा सोहळा आहे ना, हा स्वर्गात नाही बरं का, स्वर्गात नाही. म्हणून तो स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म घाल, का घाल तर मृत्यू लोक ही कर्मभूमी आहे, स्वर्ग ही भोगभूमी आहे. भोगून संपत आणि कर्म करून इथं वाढवता येत. म्हणून या ठिकाणी कर्म करण्याचं सामर्थ्य आपल्या हातात आहे. आपण जे करायचं ठरवू ना ते निश्चित आपण प्राप्त करू. जे व्हायचे एखाद्याने ठरवलं मला देव व्हायचे, देव होता येतं ना. देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होऊन गेलो. देव जर व्हायचं म्हणलं तर आपल्याला देव सुद्धा होता येतं, पण तेवढा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. साधू संतांनी प्रयत्न केला आणि ते देवापेक्षाही श्रेष्ठ झाले. देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आज साधू संत देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. का? कारण देवाला फक्त एकच माहिती, कर्माचं फळ द्यायचं. पण संतांनी त्या साधकाला योग्य मार्गावरती आणले. मार्ग धावून गेल्या आधी दयानिधी संत किंवा अनेक प्रमाण आहेत, कितीतरी प्रमाण देत आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. सोप्यातली सोपी वाट पायवाट करून संतांनी तुम्हाला आम्हाला दिली, आणि हा सुख सोहळा खरं तर त्यांच्यामुळे आपल्याला उपभोगायला म्हणतोय. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते इतरत्र सुख नाही, हेच अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलंय. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही देवे, आणि कमी देवा काही देवे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाची उडे आपुलिया छंदे, आणि कमी गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे.
उपभोगायला मिळत नाही. ते सुख स्वर्गामध्ये नाही, ते सुख तुम्हाला मृत्यू लोकामध्ये उपभोगायला मिळतं. आणि आपण ही कर्मभूमी आहे, ज्या कर्माचं आपल्याला आपण ठरवायचंय, जगाने ठरवायचं नाही. आपण आपलं कर्म ठरवायचंय आणि ते कर्म जसं कराल तसं फळ आपल्याला भगवान परमात्मा देत असतो. केले कर्म झाले त्याची भोगा कर्म झाले त्याची भोगा केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले हो केले कर्म झाले त्याची भोगाले हो हो केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले उपदाले मेले ऐसे किती उपदाले मेले ऐसे किती उपदाले मेले ऐसे किती उपदाले मेले ऐसे किती हरिमुख गाता हो हरिमुख गाता हर परिचिते हो वा, टाळी वाजली पाहिजे. कसला बी डीजे आणा ना आता इथं. डीजे पेक्षा काय आपला आवाज कमी आहे का? दोन दोन पकवाजे गायक आहे. आजच आमची लेख आली, त्याला काय तोडच नाही. दादा महाराज आहे. आवाजा बाबतीत बोलायचं नाही, फक्त काय आता रोजच म्हणायचंय म्हणल्यावर त्याच्यामुळे थोडा फरक वाटतोय. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. कर्मभूमी आपण जे ठरवाल ते आपल्या हातात आहे. आपल्याला काय व्हायचं, संत व्हायचं, देव व्हायचं का गटरात लोळायचं हे सुद्धा आपल्याच हातात आहे ना. काय म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा का. हा सुख सोहळा स्वर्गात नाही स्वर्गामध्ये. म्हणून तर देवांनी इच्छा करावी इथं येण्याची आणि हा सुख सोहळा भोगायला त्यांना मिळावा म्हणून ते इच्छा करतात. आणि आपल्याला अनायासे देह प्राप्त झालाय. अनायासे देह प्राप्त होऊन सुद्धा आपण तो सोहळा किंवा त्या सोहळ्यामध्ये सहभागी होत नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. आपण झाला आपल्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण जे नाहीत या वाटेवरती येत संतांची तळमळ अख्खं जग सुखाचं व्हावं. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोक जाईन गे माये दया पंढरपुरा भेटेन माहेरा. सर्व जग सुखी व्हावं ही संतांची इच्छा आहे आणि त्यांच्यासाठी तळमळ बुडते हे जन. न देखावे डोळा येथो कळवळा मनवणे. मग या ठिकाणी अरे उत्तमातला उत्तम नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला प्राप्त करून दिला. इंद्रिय हात पाय आपल्याला तर उत्तमातला उत्तम त्या भगवंताने धर्म आपल्याला नरदेह दिलाय ना. अरे या नरदेहाची किंमत मला कळत नाही. साधू संतांना त्या नरदेहाची किंमत कळली, देवाला नरदेहाची किंमत कळाली, पण देवाला नरदेह
प्राप्त झाला नाही. तुम्हा आम्हाला नरदेह प्राप्त झालाय, पण त्याची तुम्हा आम्हाला किंमत कळालेली नाही. संतांना देह मिळालाही आणि कळालाही, म्हणून त्यांना त्या देहाचं सोनं केलं. कळतंय ना? माणसं म्हणतात त्याचं सोनं. किया किया रे तूने जीवन गवा दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। अमृत छोड़ा पीता है शराब रे भगवान नाम को छोड़ दिया अमृत छोड़ा पीता है शराब रे भगवान नाम को छोड़ दिया क्या किया रे क्या किया जिसे पाना जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया। वाह, आता नाही सांगावं लागलं, ताली वाजवा. जिसको पाना था उसको खो दिया. अरे जे आपल्याला प्राप्त करायचं होतं ना, ते आपण प्राप्त करत नाही. खरं तर म्हणून दुःख आपल्याला भोगायला मिळतं. मग आपल्याला दुःख भोगायलाच मिळू नये असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर उत्तमातला उत्तम नरदेह दिलाय. उत्तम आहे, किती उत्तम आहे, त्याची किंमत तुम्हाला आम्हाला कळत नाही हो. ज्याला एक हात नाही त्याला एका हाताची किंमत विचारा. विचारा किंमत, विचारा. विनकऱ्याच्या पत्नीला बोटाची किंमत, झरक्यामध्ये बोट गावली होती, चारही बोट तुटली. विचारा किंमत बोटांची. एखाद्याला डोळा नाही, विचारा एखाद्याला त्या डोळ्याची किंमत. एखाद्याला एखादा पाय नाही, त्याला विचारा. नाही तसं मी कोणाची बोट लावून जाणार नाही, पण अंदाज बांधा तुम्ही. अरे आपल्याला तर 2 डोळे दिले, 2 कान दिलेत, मुख दिले, पाय दिलेत, ऐका नाही. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. हात दिलेत ना देवाला, देवानं हात दिलेत ना. अरे एक हात जर तुमचा त्या देवानं काढून घेतला असता तर तुम्हाला टाळी वाजवता आली नसती, पण टाळी वाजवण्यासाठी 2 हात दिलेत. तुमचा एक पाय काढून घेतला असता तर तुम्हाला चालता आलं नसतं. विचारा गाड्या किंमत. जो लुळाप होता, खुळा होता, त्या तू कुर्मदासा संसार केला घाई तुझ्या जीवाची झाली लाई हात पाय थकले कधीच हरिनाम नाही हात लावली नसताना तू अडचत गाडे आई या या संसारा आई या या संसारा आई आता मला विश्लेषण करण्यासाठी तुम्हालाच परत सांगावं लागेल. एवढंच सांगतो, या संसारापायी आपण सगळे गमावलं. घे 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 हरिनाम घे. दादा, ज्याला उत्तमातलं नर शरीर दिले ना, त्या उत्तम शरीराची आपल्याला किंमत कळाली नाही. ज्यांना नाही त्यांना विचारा, जे लुळे त्यांना विचारा त्याची किंमत. अरे तुम्हाला लुळ जर केला असतं भगवान परमात्म्यानं, तर तुम्हाला त्याच्या पायरीवरती भीक मागावी लागली असती. त्याच्या पायरीवरती जाऊन तुम्हाला भीक मागायला. तुम्हाला उत्तम नरदेह दिलाय, उत्तम नरदेह दिलाय. आणि उत्तम नरदेह देऊन सुद्धा आपल्याला सुख प्राप्त करून घेण्याचं साधन आपल्याला नाही. ते साधन संतांजवळ आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलं, अरे तुम्हाला सुख पाहिजेत ना, सुख पाहिजेत ना,
मग सुख पाहिजे असेल तर तुम्ही वैष्णवांच्या संगतीमध्ये या, तुम्ही संतांच्या संगतीमध्ये या. ऐका ना, संतांच्या संगतीमध्ये सुख आहे, वैष्णवांच्या संगतीमध्ये सुख आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. किती सुख आहे हो, किती सुख आहे. आज सकाळपासून पाहता तुम्ही किती आनंद आहे आपल्या दिंडीमध्ये. हे संसारात गेल्यावर परत मिळेल का? नाही ना मिळणार, आहे का नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. गातायत, नाचतायत, उड्या मारतायत. मी म्हणतो वेड्या वाकड्या मारू द्या, पण आज नाही वेड्या वाकड्या मारल्या, एका तालात सगळ्या हरिपाठात नाचत होत्या. शिकलं पाहिजे, आलं पाहिजे, लाजलं नाही पाहिजे. कारण गाये नाचे उडे आपुलिया छंदे, देहावर नसावं, माणसानं देहावर नसावं. भक्ती रसामध्ये डुबून जावं. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललाशी पतंगे. काय रंगामध्ये इतकं रंगावं, इतकं रंगावं, इतकं रंगावं की माणसानं देहभान विसरून जावं. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. 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 जय हो. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख त्या भगवान परमात्म्याकडे मागणी करत असताना सुद्धा अशी मागणी करावी. भक्ती प्रेमावीन. लय ज्ञान नको आम्हाला, आम्हाला तुझी भक्ती करायची ना. मग भक्ती करण्यापुरतं ज्ञान हवंय. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवाताया माझी. भक्ती प्रेमावीन. जर ज्ञान वाढलं तर अभिमान वाढेल. मी अभिमानाचं मागच्या 2 कीर्तनामध्ये सांगून गेलोय. कारण अभिमान नाही वाढला पाहिजे. भक्ती प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम मागायचे, त्याच्या पुढे जाऊन सांगू का? नको आम्हाला ज्ञान, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, दावे रूप माझ गोपी. आम्हाला भक्ती करायची ना. मग संत महात्मे म्हणतात तुम्हाला भक्ती करायची, सुख पाहिजे तुमच्या जीवनामध्ये ना, तर मग तुम्ही संतांच्या संगतीमध्ये या, वैष्णवांच्या संगतीमध्ये या, वारकऱ्यांच्या संगतीमध्ये या. वारकऱ्यांच्या संगतीमध्ये आल्यावर सुद्धा गुराकडलं सुद्धा इथे नाचत आहे. नाही, गुराकडलं त्याला कधी नाही, इकडला छंद नाही. पण या ना बघा, संगतीमध्ये आल्यानंतर नाचतंय. आणि नाचत असताना गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. मनाच्या आनंदानं आडवावं, ऐका ना, नाचावं, एवढं नाचावं, एवढं नाचावं किंवा लाज सुद्धा आडवी. लाज बया